नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 15 जानेवारी 2024 रोजी संक्रांत आहे आणि तिने काळे वस्त्र परिधान केले आहे. चित्रान्न भक्षण करत आहे. संक्रांत ब्राह्मण जातीची असून तिने भूषणार्थ सोनं परिधान केलं आहे. आणि अनेक जणांना प्रश्न पडलाय की यावर्षी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले, मग ते आपण करायचं की नाही. नेहमी संक्रांतीला काळंच वस्त्र परिधान केलं जातं. घरातील स्त्री, पुरुष, लहान मुले सर्वजण काळे वस्त्र परिधान करतात. वास्तविक आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिले जाते. प्राणी, पक्षी, झाडे यांना महत्त्व दिले जाते. तसेच रंगांनाही दिलं जातं. काळा रंग हा कोणत्याच रंगात मिक्स होत नाही, म्हणून काळ्या रंगाला निषिद्ध मानले जाते. परंतु ज्यावेळेस संक्रांत असते त्यावेळेस काळे कपडे घातलेच जातात. कोणत्याही धर्मशास्त्रात असं वस्त्र घाला किंवा न घाला असं काही लिहिलेलं नाही, याचा उल्लेख कुठेही नाही. परंतु रूढी परंपरेनुसार, पूर्वजांच्या अनुभवानुसार काळे वस्त्र घातले जाते. त्यामुळे काळ्या रंगामुळे अंधकार नाहीसा होतो. त्यामुळे संक्रांत हा एक दिवस असा आहे की आपण काळ्या रंगाची वस्त्रे घालतो. पण यावर्षी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे. हातात दुर्वा घेतलेत, कपाळाला हळदी लावली आहे. म्हणजेच या वस्तूवरून संक्रांत येणार आहे. म्हणजेच या वस्तू महाग होतील किंवा या वस्तूबाबत काहीतरी कटकटी निर्माण होतील, प्रॉब्लेम निर्माण होतील असा समज असतो. आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की संक्रांत ज्या वस्तूवरून येते किंवा जे कपडे धारण करते त्या वस्तू घरातल्या व्यक्ती, आपल्या समाजातल्या व्यक्ती धारण करत नाहीत. परंतु तुमच्या घरातील परंपरेनुसार जसं असेल तसं तुम्ही ते धारण करू शकता. अनेकांना हौस असते की कपडे, काळे वस्त्र धारण करायचे, पण ते तुम्ही आदल्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी घालू शकता. तुम्ही विवाह स्त्री असाल तर संक्रांती दिवशी मंगळसूत्र किंवा एखादी चेन घालू शकता. हळदी कुंकू लावताना तुम्ही कुंकू लावू शकता, हळद नाही लावायची. आणि ज्यांना ही अंधश्रद्धा वाटते किंवा काही लोक या गोष्टींना महत्त्व देत नाहीत, शास्त्र मानत नाहीत, त्यांनी या गोष्टी पाळल्याच पाहिजेत असं काही नाही. म्हणजेच काळे वस्त्र, सोने घातले तरी चालते, परंतु असे म्हणतात की रूढी परंपरा शास्त्रापेक्षाही वरचढ ठरतात, त्या बलवान ठरतात. जी मंडळी रूढी परंपरा पाळत नाहीत त्यांनी या गोष्टी पाळल्या नाहीत तरीही चालतात. ज्यांचा रूढी परंपरावर विश्वासच नाही त्यांनी या गोष्टी पाळले नाहीत तरी पण चालतात. परंतु ज्यांच्या घरात रूढी परंपराचे पालन केले जाते त्यांनी नक्कीच काळे वस्त्र परिधान करू नका, अंगावर जास्त सोने घालू नका. विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र आणि एखादी चेन घातली तरी चालेल. आणि हळदी कुंकू लावताना फक्त कुंकू लावावे, हळद नाही लावली तरी चालेल. या गोष्टी ज्यांच्या घरात पाळल्या जातात त्यांनी पाळाव्यात आणि आपल्या रूढी परंपरेनुसार वर्तन करावे. तुम्ही संक्रांतीला गाईला चारा, खिचडी, तसेच सूर्याला जल देणे या गोष्टी तुम्ही करू शकता. हा व्हिडिओ जर फायदेशीर वाटला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.